उपराजधानीतील नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका 45 वर्षीय व्यक्तीने 15 वर्षीय अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। या प्रकरणी पोलिसांनी गौरव वासनिक या आरोपीला एका अल्पवयीन साथीदारासह ताब्यात घेतलंय। मिळालेल्या माहितीनुसार आरोपी गौरव वासनिक आणि त्याचा एक अल्पवयीन मित्र गेल्या अनेक दिवसांपासून पीडित मुलाला त्रास देत होते। आरोपीने या मुलाला धमकावून त्याच्यावर जबरन अनैसर्गिक लैंगिक कृत्य केले। इतकेच नव्हे तर या घटनेबाबत कोणालाही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकीही दिली होती। वारंवार होणाऱ्या या छळामुळे पीडित मुलाने अखेर हा प्रकार आपल्या पालकांना सांगितला। पालकांनी तत्काळ नंदनवन पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली। पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने कारवाई करत आरोपीला अटक केली आहे। या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात असून पोलीस अधिक तपास करतायत। नागपूर येथून क्राईम रिपोर्टर विशाल सोबत ऐश्वर्या शिंदे यांची रिपोर्ट। अल्पवयीन मुलगा आहे, त्याचं वय 13 वर्ष आहे। त्याच्यावर लैंगिक अत्याचाराची घटना घडलेली होती। त्या अनुषंगाने सदर अत्याचार करणारे जे इसम आहेत इसमांना ताब्यात घेण्यात आलेले आणि त्यांना मान्य न्यायालयासमोर हजर करण्यात येऊन त्यांचा 2 दिवसाचा पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात आलेला आहे। सदर यामध्ये पोक्सो आणि भारतीय न्याय संहितेच्या अन्वये गुन्हे दाखल आहेत। यामध्ये पोक्सो आणि त्या अनुषंगाने असल्याने आरोपीचे जे नाव आहे ते सध्या आम्ही डिस्क्लोज करू शकत नाही। तपासानंतर आम्ही आपल्याला सांगू।